अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीबद्दल एक मोठी बातमी समोर येते। या भीषण दुर्घटनेच्या तपासासाठी एक विशेष 3 सदस्यीय टीम स्थापन करण्यात आली आहे। या टीम बरोबर एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AAIB आणि DGCA यांचे अधिकारी सुद्धा या प्रकरणात चौकशीमध्ये सहभागी होत आहेत। या टीमला दुर्घटनास्थळावर घटनेच्या दिवशीच तात्काळ पाठवण्यात आलं होतं। त्यांनी तपास देखील सुरू केला आहे। AAIBचे डायरेक्टर जनरल यांच्यासोबत अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत लगेचच तपासाला सुरुवात केली। तिथे त्यांनी फॉरेन्सिक चौकशी देखील सुरू करून विमानाचे अवशेष, ब्लॅक बॉक्स आणि अन्य पुरावे देखील सुरक्षित ठेवण्याचं काम सुरू केलं आहे। महत्त्वाचं म्हणजे दुर्घटनास्थळी सापडलेला ब्लॅक बॉक्स हा सुद्धा ताब्यात घेण्यात आलाय, ज्यातून विमानाच्या शेवटच्या क्षणांमधील माहिती मिळते आणि असं अधिकाऱ्यांनी देखील सांगितलं। दरम्यान हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित ठेवण्याचं काम सुरू आहे। या टप्प्यातील निर्णयांसाठी हा ब्लॅक बॉक्स एक महत्त्वाचा भाग ठरणार आहे। सध्या अपघाताचं कारण अजूनही स्पष्टपणे समोर आलेलं नाहीये, तरी ब्लॅक बॉक्समधून मिळणाऱ्या डेटाने पुढचे निष्कर्ष स्पष्ट करू शकतात असं देखील म्हटलं जातंय। या चौकशीतून भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी योग्य उपाय देखील सुचवले जातील। त्यामुळे आता या ब्लॅक बॉक्समधून काय निष्कर्ष समोर येतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे।